आज आपण बनवणार आहोत गाजराची बर्फी। त्यासाठी मी घेतलेला आहे कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा किलो गाजर मी किसून घेतलेले आहे। ते आपण परतून घेणार आहोत। यामध्ये आपण जवळपास अर्धा लिटर दूध ॲड करणार आहोत। आणि मध्यम गॅसवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। आपलं गाजर दुधामध्ये शिजत आलेलं आहे। आता आपण यामध्ये 150 ते 180 ग्रॅम साखर ॲड करणार आहोत। आणि हे मिक्स करून घेऊयात। आपलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता आपण यामध्ये 50 ग्रॅम दूध पावडर ॲड करणार आहोत। आणि पुन्हा एकदा हे घट्टसर मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात झाली आहे। आता जर गरज असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप, साधारणतः अर्धा चमचा त्याला तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एक थाळी किंवा ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं। हे मिश्रण ताटामध्ये पूर्णपणे आपल्याला पसरवून फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवायचे। साधारणतः 2 ते 3 तास लागतात बर्फी पूर्णपणे सेट व्हायला। त्यावरती मी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकलेले आहेत। आणि हे साधारणतः प्रेस करून घ्यायचे। आता ही बर्फी आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात। मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या कापून घेऊ।